नमस्कार, तुमच्या सर्वांचे ज्योतिष आणि रहस्यमय ज्ञान चॅनलमध्ये स्वागत आहे। सिंह राशीच्या सिंह राशी माझ्या प्रिय मित्रांनो, तुमचा स्वभाव हा राजासारखा असतो, तेजस्वी, शक्तिशाली आणि इतरांवर प्रभाव पाडणारा। तुम्हाला यश आणि समृद्धी प्रिय आहे, पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या घरातच अशा काही गोष्टी असू शकतात ज्या तुमच्या या राजेशाही स्वभावाला आणि नशिबाला ग्रहण लावत आहेत। आज आपण सिंह राशीसाठी अत्यंत महत्त्वाच्या एका विषयावर बोलणार आहोत। तुमच्या घरात अशा 3 अशुभ वस्तू आहेत ज्या तुमच्या प्रगतीला अडथळा आणत आहेत। जर या वस्तू घरात राहिल्या तर दारिद्र्य नक्की आहे। या 3 वस्तूबरोबर दारिद्र्यता नक्की। तुम्हाला या वस्तू ताबडतोब तुमच्या घराबाहेर काढाव्या लागतील, नाहीतर तुमच्या जीवनातील समृद्धीचा ओघ थांबेल। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 3 वस्तू ज्या सिंह राशीच्या जातकांनी ताबडतोब घरातून बाहेर काढायला हव्यात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या वस्तू काढण्याचे महत्त्व आणि त्यांचे दुष्परिणाम आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। सिंह राशीचे जातक हे सूर्याचे प्रतिनिधित्व करतात। सूर्य म्हणजे ऊर्जा, प्रकाश आणि सकारात्मकता। पण जेव्हा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात वास करते, तेव्हा ती तुमच्या या नैसर्गिक तेजाला कमी करते। यामुळे तुमचा आत्मविश्वास घटतो, कामात अडथळे येतात आणि आर्थिक समस्या सुरू होतात। ज्योतिषशास्त्रानुसार काही वस्तू घरात ठेवल्यास त्या ग्रहांच्या अशुभ प्रभावाला आकर्षित करतात, ज्यामुळे व्यक्तीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते। सिंह राशीसाठी या वस्तूंचा प्रभाव अधिक तीव्र असतो, कारण सिंह राशीला मान आणि प्रतिष्ठा प्रिय असते। दारिद्र्य हे तुमच्या आत्मसन्मानावर थेट आघात करते। आता मी तुम्हाला त्या 3 अशुभ वस्तू सांगणार आहे ज्या सिंह राशीच्या जातकांनी त्यांच्या घरातून ताबडतोब बाहेर काढायला हव्यात। पहिली अशुभ वस्तू, तुटलेली किंवा बंद पडलेली घड्याळे। का? घड्याळ हे वेळेचे प्रतीक आहे। तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ तुमच्या जीवनातील प्रगती थांबवते। सिंह राशीचे जातक वेळेचे नियोजन चांगले करतात, पण अशी घड्याळे तुमच्या प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम करतात, ज्यामुळे संधी हातातून निसटतात आणि आर्थिक नुकसान होते। ताबडतोब काय करावे? अशी घड्याळे एकतर दुरुस्त करा, नाहीतर घरातून काढून टाका। दुसरी अशुभ वस्तू, फाटलेले किंवा जीर्ण झालेले कपडे, जुने बूट, विशेषतः दाराजवळ ठेवलेले। का? फाटलेले कपडे किंवा जुने बूट घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि दारिद्र्याला आमंत्रण देतात। सिंह राशीच्या जातकांना स्वच्छ आणि उत्तम राहणीमान आवडते। अशा वस्तू तुमच्या घरात अडचण आणतात आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखतात। विशेषतः जुने, वापरलेले बूट घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवल्यास लक्ष्मी घरात येत नाही। ताबडतोब काय करावे? असे कपडे गरजूंना दान करा किंवा टाकून द्या। जुने बूट घराबाहेर काढा किंवा व्यवस्थित ठेवा। तिसरी अशुभ वस्तू, सुकलेली किंवा काटेरी रोपे घरात ठेवणे। का? काही रोपे घरात सकारात्मक ऊर्जा आणतात, पण सुकलेली, मरगळलेली किंवा काटेरी रोपे, कॅक्टस वगळता, जर ते योग्य ठिकाणी नसेल, घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात। यामुळे घरात कलह आणि तणाव वाढतो। सिंह राशीचे जातक घरात शांतता आणि सकारात्मकता पसंत करतात, पण अशा वनस्पती घरात असल्यामुळे घरात वाद आणि आर्थिक अडथळे येऊ शकतात। ताबडतोब काय करावे? सुकलेली रोपे काढून टाका आणि काटेरी रोपे, उदा, कॅक्टस घराच्या आत न ठेवता बाहेरच्या बाल्कनीमध्ये किंवा योग्य दिशेला ठेवा। या 3 वस्तू घरातून काढल्याने सिंह राशीच्या जातकांना तात्काळ सकारात्मक बदल दिसून येतील। पैशाची आवक वाढेल, अडकलेले पैसे मिळतील आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होतील। घरात शांतता येईल, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सलोखा वाढेल, आत्मविश्वास परत येईल, तुमचा नैसर्गिक राजेशाही तेज परत येईल आणि तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी व्हाल। आता एक सोपा उपाय, या वस्तू काढल्यानंतर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी दररोज सकाळी तुमच्या घरात सूर्याच्या प्रकाशाला येऊ द्या। सकाळच्या वेळी ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा। यामुळे तुमच्या राशीचा स्वामी सूर्यदेव प्रसन्न होईल आणि तुम्हाला अधिक ऊर्जा व समृद्धी मिळेल। तर सिंह राशीच्या माझ्या तेजस्वी मित्रांनो, तुम्ही आता तुमच्या नशिबातील सर्वात महत्त्वाचे सत्य जाणून घेतले आहे। तुमचा स्वभाव राजाचा आहे आणि राजाच्या महालात दारिद्र्याला आणि नकारात्मकतेला जागा नाही। तुम्ही पाहिलं की तुमच्या घरातच दडलेल्या 3 अशुभ वस्तू, म्हणजेच तुटलेली घड्याळे, फाटलेले कपडे आणि काटेरी, सुकलेली रोपे कशा प्रकारे तुमच्या समृद्धीच्या मार्गात अडथळा आणत होत्या। माझा आग्रह आहे, हा व्हिडिओ संपताच ताबडतोब घराची पाहणी करा, त्या वस्तू शोधून काढा आणि त्या घराबाहेरचा रस्ता दाखवा। हा क्षण आहे जिथे तुम्ही तुमच्या नशिबाची सूत्रे पुन्हा हातात घेणार आहात। उद्यावर ढकलू नका, आता याच क्षणी कृती करा। लक्षात ठेवा, तुमची रास सूर्यदेवाच्या तेजाने शासित आहे। तुमच्यात प्रचंड आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता आहे, पण या अशुभ वस्तूंमुळे तुमच्यावर नकारात्मकतेचं अदृश्य ढग जमा झाले होते। आता तुम्ही हे ढग दूर केले आहेत। तुमचा आत्मविश्वास परत येईल, तुमचा प्रभाव वाढेल आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल। तुमच्या घरातून जेव्हाही दारिद्र्य आणणारी ऊर्जा बाहेर जाईल, तेव्हा लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जा त्वरित प्रवेश करतील। आता तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने आणि तेजाने जगायला तयार आहात।
कोणतीही भीती न ठेवता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि सिंहासारखे पुढे चला. तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. आणि हो, जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, तुमचा स्वामी सूर्यदेव आहे. तुमच्या जीवनातील सकारात्मकता आणि समृद्धी कायम ठेवण्यासाठी दररोज सकाळी सूर्यदेवाला नमस्कार करा आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करा. हा केवळ एक उपाय नाही, तर तुमच्या राजेशाही ऊर्जेला रिचार्ज करण्याची गुरुकिल्ली आहे. जर तुम्हाला या व्हिडिओने योग्य दिशा दिली असेल तर तुमचे प्रेम लाईक बटन दाबून नक्की दाखवा. ही माहिती तुमच्या इतर सिंह राशीच्या मित्रांपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे त्यांना शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि सोबत असलेली घंटीचे चिन्ह बेल आयकन अवश्य दाबा, जेणेकरून भविष्यातील कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. कमेंट बॉक्समध्ये तुमचा संकल्प लिहा. मी दारिद्र्याला हद्दपार केले आहे किंवा फक्त जय सूर्यदेव. तुमचा काळ सुरू झाला आहे. या ऊर्जेचा वापर करा आणि जगाला तुमचा तेज दाखवा. चला, पुन्हा भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तुमचे आयुष्य समृद्ध आणि तेजस्वी असो. धन्यवाद. जय सूर्यदेव.